प्रसाद नावातच टॅलेंट आहे या विधानाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. हे कधी ना कधीतरी होणार होतं. अहो चला ना, हे काय तुम्ही आवरले नाही अजून? चला आपल्याला केतकीकडे जायचंय ना, चला अंबरनाथला. अगं ते जरा थोडस आज काही कारण चालणार नाही अजिबात. मी तुम्हाला 3 महिने आधी तारीख दिली होती केतकीचा साखरपुडा लिहून ठेवायचं सांगितलं होतं ना डायरीत. आता नाही कुरकुर करायची. चला. अगं नाही, मला तू तारीख दिली होतीस, मी कुठे नाही म्हणतोय. मग अरे पण तिकडे ती माहेरी तुझ्या बोर करतात यार जाम. अरे यार तुझे ते वडील आहेत ना सासरे, ते जाम बोर करतात यार मला. सगळ्या चाळीला घेऊन येतात का मी गेलो की घरी. असं काय करतं? अख्ख्या चाळीला कौतुकाने सांगतात माझा जावई कॉमेडी स्टार, सुपरस्टार, टेलिव्हिजन स्टार, माझा जावई. किती कौतुक आहे त्यांना. अरे पण त्यानंतर ते सगळ्यांना सांगतात आता हा जावई बापू, हा आता डोरबेलचा आवाज काढा, आता कुमार सानूचा आवाज काढा. मी काय काढायचा आवाज? त्यांनी काढ म्हटल्यावर मी आवाज काढायचा? मी त्यांचं माकड आहे? मोठे गोस्वामीने सांगितलं की काढताना हो की नाही, हो की नाही? मुद्दा असं नाही आहे, मुद्दा मला तिथे पैसे मिळतात. अच्छा, म्हणजे आता माझ्या माहेरच्या लोकांनी तुम्हाला पैसे द्यायचे? नाही नाही, पाकिट भरायचं तुमच्या नावाचं. नाही ग, मुद्दा तो नाहीये ग. तुझे कसं सांगू यार, आता 8 वर्ष आपल्या लग्नाला झाली, बरोबर की नाही? तुझ्यात काही फरक नाही पडला गोष्ट? एक मिनिट, जाता जाता तुम्ही माझं झुडूप का मारलं? नाही, समोर होतीस म्हणून मी झुडूप मारलं. एक मिनिट, हे बघ, मुद्दा तो नाही आहे, मुद्दा पुढचा आहे. आता 8 वर्ष आपल्या लग्नाला झाली, 8 वर्ष तुझे बाबा कधी भेटलो नक्की? हा जावई बापू 5 रुपयात दुधी भोपळा, हा एकच जोक सांगतात ग. 8 वर्ष हा काही हलवा, हा जोक आहे. 5 रुपयात दुधी हलवा, हा जोक सांगतात ग. हा काही जोक आहे का? एकाच जोकवर किती दुधी हलवायचा मी? कंटाळा येतो ग. एका जोकवर किती हसायचं मी? काय तुमच्या त्याच जोकवर नाही लोक हसत किती वेळा? हे वेगळं आहे. मुद्दा असा आहे की नाही, मुद्दा असा आहे तुझे बाबा बोर करतात ग. काय म्हणाला? तुझे बाबा बोर करतात ग. पुन्हा एकदा बोला. तुझे बाबा बोर करतात ग. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? 2-2दा वाक्य माझ्या तोंडासमोर बोलते, तुम्हाला लाज नाही वाटत? अरे तूच मला सांगितलंस म्हणाला म्हणून मी म्हटलं. अच्छा, म्हणजे माझे बाबा तुम्हाला बोर करतात? माझे बाबा तुम्हाला बोर करतात, मग तुमची आई काय बाला नसते माझ्यासोबत? बाला डान्स नसून मला एंटरटेन करते? अगं नाही, मुद्दा तो नाहीच आहे. तू मुद्दा वेगळा काहीतरी घेतेस. मला मुद्दा कळलाय. ठीक आहे, जवळ नका, एक मिनिट जवळ यायचं. मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. अच्छा, म्हणजे मी तुमच्या सगळ्या कार्यक्रमांना माझी हजेरी लावायची आणि तुम्हाला आमच्या माहेरच्या कार्याला यायचं नाही, असंच ना? असंच ना? मुद्दा तो नाही, हाच आहे ना? तसं नाही, काही कौतुक नाही तुम्हाला बायकोचं. मी फायनली तुला सांगतो, मी येत नाहीये तुझ्या माहेरी. काय काय सरळ सांगा ना, यायचं नाहीये म्हणून सरळ सांगा. त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण हे आहे की मला सकाळपासून थोडस मला थोडस गरगरत सुद्धा आहे आणि अंगात थोडस कणकण आहे माझ्या. अधिकारी बोलत तुम्ही? हा, मी सकाळपासून थोडस मला झालेलं आहे ते. असं कसं? आता औषध घेतले का? डॉक्टरला फोन करू का? नाही, मी बसा तुम्ही. डॉक्टरला बोलू का? मी सकाळी फोन केला होता डॉक्टरांना, तर त्यांनी दिले मला थोडस. आय एम ओके, तसं काय हे नाहीये थोडस. ओके ओके, काही प्रॉब्लेम काय. तिकडे आल्यावर माझं इन्फेक्शन दुसऱ्यांना व्हायला नको एवढीच माझी इच्छा आहे. सध्या माहिती ना वातावरण कसं आहे ते. पण मग तुम्ही अधिकारी मला सांगितलं. बरोबर आहे, तुम्ही अशा अवस्थेत जाणं बरोबरच नाही. मी नाही गेले तर बरोबर नाही. बरं, तू एकटी जातेस का मग? जावं तर लागेलच, पण तुम्ही तुमची काळजी घ्याल ना? मी घेतो, काही काळजी करू नकोस, मी आहे ना, काहीच टेन्शन नाही आहे मला. फक्त काय, मी आलो असतो, माझी इच्छा आहे, पण माझी कशी बरं तुम्ही जवळ नका येऊ. तुम्ही एक काम करा, तुम्ही बेडरूम मध्ये जा. नाही, तुम्ही लांबून जाशे, मला इन्फेक्शन होईल. नाही, तुम्ही लांब. आणि घराबाहेर पडू नका, कळलं का? मी निघतेय. हो, एक मिनिट थांबा जरा, फोन वाजतोय. घराबाहेर जाऊ नका अजिबात, मी तुम्हाला सांगून ठेवते. हा दिव्या, हॅलो. हा दिव्या बोल ग. हे काय निघालायचे मी? हो ना, हो. हा, हे काय पडतेचे घराबाहेर? हो. नाही ग, हे नाही येते. नाही ना ग, नाही काम नाही ग, जरासा खोकला झालाय त्यांना. का बसा ना. काय नाही, नॉर्मल आहे का खोकला? नाही, ते आता तसं झालंय, तसं काही नाही झालंय, नॉर्मल खोकला झालाय. हो. हा, हो. बरं, मी काय म्हणते, ऐक ना, आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे, हो, बासुंदीची पार्टी. हो. नाही ग, बरोबर आहे ना, हे साडू हे जे बसणार, मग आपण काय करायचं नाही का? मग हे बसल्यावर काय करायचं आपण?
म्हणून मग आपलं ठरलंय तसंच करू, आपण बासुंदीची पार्टी करूया. मग सोडते की काय? मग काय, हा चल ठेवते. हा चल निघाले. हो ग हो, यांना सांगते जरा काळजी घ्या म्हणून निघते. हो चल चल बाय बाय. अहो हा विशू, ते आता काय म्हणालीस तू फोनवरती साडू साडू पार्टी करणार काय म्हणालीस? हे बबिताचे नवरा. हा बबिताचा तो नाही का राकेश असतो तो. इथे स्कॉच बिचच्या बाटल्या आणल्या ते त्यांचे बसणार आहेत. मग म्हटलं आम्ही का बाई, आम्ही पण बसणार, आम्ही पण आमची पार्टी ठरवली, बासुंदीची पार्टी करू म्हटलं. मग काय सोडते की काय? विशू मी जर नाही आलो तर वाईट वाटेल ना तुमच्या घरच्यांना? म्हणजे काय हो, किती वाईट वाटेल माहितीये सगळ्यांना. मग तुम्ही आले तर कसं सगळ्यांचे आवाज बिवाज काढताना, त्यामुळे वेळ जातो. आता काय करायचं लोकांनी. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला बरं नाहीये. हा बरं नाही, तुम्ही आराम करा, काही हरकत नाही. मी सगळ्यांना समजावून सांगते ना. नाही विशू, माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे, या माझ्या छोट्या मोठ्या आजारांमुळे ना मोठी मोठी नाते आहेत ना माझी, ही कमकुवत करतोय मी. म्हणजे असं मला जाणीव झाली आहे त्याची. तुमची प्रकृती सध्या कमकुवत आहे ते बघा. नाही मी येतो तुझ्या बरोबर, मला असं वाटतं. मी तुम्ही आजारी आहात ना? अगं आजार नाहीये, एवढा काही नाहीये आजार. आय एम ओके. आणि हे तुला सांगू का, आजार आहे ना क्षणिक आहे, नाती आयुष्यभर पूर्ण आहेत आपल्याला. लक्षात आलं का? तर त्याचा असं बाऊ नाही का. आय एम ओके. मग बसून तू बघतेस मला खोकला आला का, इथे बसलो इथे खोकला नाही आला. आय एम ओके, परफेक्टली ऑल राईट, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके मी येतो तुझ्या बरोबर. अगदी अगदी नक्की येतो, काहीच प्रॉब्लेम नाही. खरं सांगताय ना? अगं हो खरंच सांगतोय. मस्करी नाही मस्करी करत नाही. फक्त त्या याला सांग, राकेश येणार आहे ना? नाही राकेश आहे ना तो, राकेश. त्याला सांग की म्हणजे मला फोर्स करू नको जास्त. कारण मी कसं एक, आणि ते पण औषध म्हणून गरम पाण्यातून. मला तुला माहितीये आपलं तसं काही नाही. माहितीये मला माहितीये. बरं साखरपुड्याला हा कुर्ता चालेल ना तुम्हाला? हा बघा ब्रँड कुठला मला सांग. काय ब्रँड काय मला विचारतेस तू ठराव ना, त्याप्रमाणे मी कुर्ता घालेन. मी येतो म्हटलं ना. चल मी आता तयारी करतो. आईला खूप बरं वाटेल. आईला खूप बरं वाटतं. प्रेमळ बाई आहे ग तुझी आई. म्हणजे खूप आनंदून जाईल. तुम्ही येणार नाही ते म्हटलं, येणार म्हटलं तिला किती आनंद. खरंच खरंच सारखी म्हणत असते. अहो तुमचा फोन वाजतोय, बघा जरा. हॅलो. हा अरे समय येतोयस ना आज? कुठे म्हणजे? अरे पार्टीला. अरे असं काय विसरलास? आज पॅडीचा बर्थडे आहे. पार्टी करायला भेटणार होतो MHJ हॉटेलमध्ये. MHJ हॉटेल? त्यांनी हॉटेल पण उघडलं आता. हा आता 15 दिवस शूटिंग नाही म्हटल्यावर काय केलं, टाकलं हॉटेल. कसली पार्टी? अरे पॅडीचा बर्थडे. बघ समय आता कारण देऊ नको, तू ये, मला माहिती नाही. फुल धमाल करूया, फुल मजा करूया. काय सांगतोस? पहाटेपर्यंत दंगा घालूया. पहाटे एकदा का गौरवचं वेटर बरोबर भांडण झालं आणि वेटरने गौरवला मारलं, मग आपण निघूया. ओके मला माहिती नाही येतो. ठीक आहे चल. साडूची पार्टी मित्रांची पार्टी, साडूची पार्टी मित्रांची, साडूची पार्टी मित्रांची पार्टी, साडूची पार्टी मित्रांची पार्टी.